सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल ध्यानी जरा ठेव हो तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे दे चल भेटू विठ्ठल रखुमाईला चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल ध्यानी जरा ठेव हो तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे दे चल भेटू विठ्ठल रखुमाईला चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास भगर आणि बटाट्याचे वडे सादर करीत आहे। ही रेसिपी खूप सोपी आहे। अर्धी वाटी भगर शिजवून घेणे, एक बटाटा वाफवून घेणे, वरची साल काढून घेणे, थोडं मिरचीचा ठेचा घेणे, साबुदाण्याचं पीठ घेणे आणि शेंगदाण्याचं कूट घेणे आणि थोडं चवीपुरतं मीठ घेणे। मीठ भातात घातलेलं आहे त्यामुळं ह्यात थोडंच घालत आहे मी। आता सगळं तिन्हीही एकत्र कालवून घेणे। भातसुद्धा आपला थंड झाला आहे। आता भगरीचा भात आपण बारीक करून घेत आहोत। मध्ये मिरची मिसळत आहे, त्यातच हे बटाटा वाफवलेला बटाटा घालत आहे आणि हे साबुदाण्याचं पीठ आहे थोडं आणि शेंगदाण्याचं कूट घालणे। सगळं एकत्र मळून घेणे, छान गोळा मळून घेणे। आता मळून झालं आहे, तुम्ही पाहू शकता छान एकजीव झालं आहे। आता ह्याचे छोटे छोटे वडे करून घेणे। असे तुम्हाला ज्या आकारात पाहिजेत, हाताला थोडं तेल लावणे आणि वडे करणे। असं चापट चापट वडे करणे। सगळे वडे आता मी करून घेत आहे। आता आपले वडे असं गोल गोल तयार करून घेणे। अगदी गोल गरगरीत वडे थापून घेणे। तेल तापत ठेवलं आहे। अशा टाईपमध्ये तुम्ही सुद्धा अर्धी वाटी भगर वर शिजवून घ्या, नाहीतर कुकरला लावा। एक बटाटा मोठा एक बटाटा घेणे अर्ध्या वाटीला, थोडं शेंगदाण्याचं कूट घेणे, हिरवी मिरच्याची पेस्ट घेणे, सैंदव मीठ घेणे। आता आपलं तेल तापलं आहे, त्यात मी वडे सोडत आहे। अशा टाईपमध्ये तुम्ही सुद्धा घरच्या घरी करू शकता। खूप पौष्टिक वडे आहेत। उपवासाला कुरकुरीत वडे खाऊ शकता। आता आपले वडे सोनेरी कलरवर तळून झाले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण वडे काढून घेणे। असं छिद्राच्या चाळणीत काढल्यामुळे तेल सगळं खाली निथळतं। अशा टाईपमध्ये तुम्ही तळून घेऊ शकता।
पहा आपले भगरीचे वडे तयार आहेत गरमागरम. माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि गरमागरम उपवासाला वडे करून खावा. भगर, शेंगदाण्याचं कूट आणि बटाटा आणि शेंगदाण्याच्या आमटी बरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता, अगदी शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता.